नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले अनोखी प्रेमकथा या चॅनलवर। आजची कथा खूपच धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे। माझ्या आत्याची 20 वर्षांची मुलगी मयुरी शिक्षणासाठी माझ्या घरी आली होती। ती दिसायला खूपच साधी होती, पण तिला एकटं झोपायला खूप भीती वाटायची, म्हणून ती रोज रात्री माझ्याकडे आमच्या बेडवर झोपायची। एके दिवशी माझी बायको अनिता कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेली होती, तेव्हा घरात मी आणि मयुरी दोघेच होतो। त्या रात्रीही ती माझ्या शेजारी झोपली होती। मध्यरात्री अचानक मला जाग आली, तेव्हा मी पाहिलं की मयुरी माझ्या मांडीजवळ बसून काहीतरी हालचाल करताना दिसली आणि थोड्या वेळातच ती पॅकेट लावत आहे असे मी पाहिले आणि माझ्याजवळ सरकून। मित्रांनो, माझे नाव अनिकेत आहे आणि मयुरी माझ्या आत्याची मुलगी आहे। माझी आत्या मला माझ्या आईप्रमाणेच होती। तिला कॅन्सर असल्यामुळे तिचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता। आत्या गेल्यानंतर फुपांनी जराही वेळ न घालवता दुसरं लग्न केलं। तसंही आत्याच्या आजारपणामुळे त्यांना बायको असूनही नसल्यासारखी होती, कारण आत्या गेल्या 5 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती। त्यामुळे फुपांनाही मयुरीकडे लक्ष देणं जमत नव्हतं। फुपा मयुरीला आश्रमात सोडून येणार होते, पण माझ्या आत्याने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तिच्यानंतर तिच्या मुलीचा सांभाळ मी एखाद्या पित्याप्रमाणे किंवा मोठ्या भावाप्रमाणे करावा। आत्याने मलाही लहानपणापासून आईसारखं सांभाळलं होतं, त्यामुळे मला तिचं वचन पाळणं बंधनकारक वाटत होतं। म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता मयुरीला माझ्या घरी घेऊन आलो। माझंही नुकतंच लग्न झालं होतं। लग्न होऊन फक्त 5 महिने झाले होते। माझी बायको अनिता ही सुद्धा अनाथ होती, त्यामुळे मयुरी आमच्याकडे राहायला येणार याचा तिला काहीही त्रास नव्हता। मयुरी आईविना लेकरू होतं, त्यामुळे माझी बायको तिचे खूप लाड करत होती, कारण अनितानेही बिना आईबापाचे दिवस काढले होते, म्हणून तिला या गोष्टीची जाणीव होती। माझा आणि अनिताचा राजाराणीचा सुखी संसार होता। आता त्यातच आमच्यात मयुरी राहायला आली होती। मयुरी अवघ्या 20 वर्षांची असताना तिने आईची मायेची सावली गमावली होती। आत्या असं गेल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। ती सतत तोच विचार करून शांत राहू लागली होती। त्यामुळे मी तिचं ऍडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये करायचं ठरवलं। नुकतीच तिची 10वी झाली होती। मयुरीला राहायला मी एक वेगळी खोली दिली होती। ती दिवसभर तिकडेच असायची। काही दिवस ती त्या खोलीमध्ये थांबली आणि एका दिवशी ती डोळ्यात अश्रू घेऊन माझ्याजवळ आली। ती म्हणाली, दादा, मला आईची खूप आठवण येत आहे। त्या खोलीमध्ये मला खूप एकटं वाटतंय। 2-3 दिवस झाले मला रात्री व्यवस्थित झोपही लागत नाही। मला आईची रात्री खूप सवय झाली आहे। आई रात्री मला तिच्या कुशीत घेऊन झोपायची। तू मला तुझ्या कुशीमध्ये घेऊन झोप ना, म्हणजे मला शांत झोप लागेल। तिची ती हालत आणि आईच्या मायेसाठी तळमळणारा तिचा जीव पाहून मलाही माझे अश्रू आवरता आले नाहीत। त्या दिवसापासून मी तिला प्रॉमिस केलं की मी तिला रात्री तिच्या आईसारखं माझ्याजवळ घेऊन झोपवीन। आता रात्री मयुरी माझ्या आणि अनिताच्या जवळच झोपू लागली होती। असेही काही आठवडे उलटले। मयुरी हळूहळू सावरत होती। सगळं काही व्यवस्थित चाललं होतं। माझी बायको अनिता एका मोठ्या कंपनीत ऑपरेटर हेड होती, त्यामुळे ती सकाळी लवकरच ऑफिससाठी निघायची। त्यानंतर मयुरी कॉलेजला जायची। मग मला थोडा वेळ मिळायचा, ज्यावेळेस मी घरची साफसफाई किंवा मार्केटची कामं करायचो। एके दिवशी दुपारी मी भाजी आणि किराणा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेलो होतो। माझ्या हातात खूप जड पिशव्या होत्या। रस्ता ओलांडताना माझा धक्का एका व्यक्तीला लागला आणि माझ्या पिशवीतला काही भाजीपाला खाली पडला। तो व्यक्ती सॉरी म्हणत माझं सामान उचलून देऊ लागला। तेव्हा मी पाहिलं की ते तर माझे फुपा होते। जेव्हा आमची नजर एक झाली तेव्हा ते म्हणाले, अनिकेत, मी तुझ्याकडे पाहिलंच नाही। त्यांनी सामान भरून पिशवी माझ्या हातात दिली। आम्ही बाजूला एका चहाच्या दुकानावर गेलो। तेव्हा मी पाहिलं की ते त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत मार्केटमध्ये आले होते। त्यांनी उत्सुकतेने माझी ओळख त्यांच्या दुसऱ्या बायकोशी करून दिली आणि तिला पुढे पाठवलं। ते मला बाजूला घेऊन म्हणाले, अनिकेत, तू मयुरीला तुझ्या घरी जागा दिलीस, हा तुझा चांगला स्वभाव आहे। पण मी तुला सावध करू इच्छितो। अजूनही वेळ गेलेली नाहीये। तू तिला एखाद्या हॉस्टेलमध्ये घाल। तू तिला लहान समजत असशील, पण ती दिसते तशी अजिबात नाहीये। माझी दुसरी बायको तरुण आहे आणि मयुरी तिला आई कधीच म्हणाली नाही। काही अशी कारणं आहेत जी मी तुला सांगणं योग्य समजत नाही, पण ती मुलगी घरात राहणं अजिबात योग्य नाही। तुझंही नुकतंच लग्न झालं आहे आणि मयुरीमुळे तुझं आयुष्य अडचणीत येऊ नये अशी माझी इच्छा आहे। फुपांचं स्वतःच्या मुलीबद्दल असं बोलणं मला पटलं नाही। मला त्यांचा खूप राग आला। मी म्हणालो, फुपा, आता इथून पुढे मयुरीबद्दल एक शब्दही बोलू नका। स्वतःच्या मुलीबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? मी माझ्या आत्याला वचन दिलंय आणि ते मी निभावणारच। मी त्यांना खडे बोल सुनावून तिथून तडक घरी आलो। मी घरी आलो तेव्हा मयुरी कॉलेजमधून आली होती। मला पाहून ती म्हणाली, दादा, काय झालं? तू एवढा का चिडला आहेस? तिला बघून माझा राग शांत झाला। मी तो विषय तिथेच सोडला, पण फुपांचे शब्द माझ्या डोक्यात फिरत होते। माणूस किती स्वार्थी असू शकतो असा विचार मी करत होतो। रात्री आम्ही तिघांनी सोबत जेवण केलं। झोपण्यापूर्वी मी मयुरीला म्हणालो, मयुरी बाळा,
काही दिवस तू तुझ्या रूममध्ये झोपशील का? तेव्हा तिने होकार दिला आणि ती गेली. माझी बायको अनिता मला म्हणाली, अनिकेत, आपणही नवीन लग्न केलंय, आपल्यालाही एकमेकांसाठी वेळ हवाय. मला तिचं म्हणणं पटलं. आमचे प्रेमाचे क्षण सुरू झाले, पण मध्येच मला मयुरीची आठवण आली. ती म्हणाली होती तिला त्या खोलीत झोप लागत नाही. मी विचार केला की ती झोपली आहे की नाही ते बघून येतो. मी जेव्हा मयुरीच्या रूममध्ये जाऊन हळूच खिडकीतून पाहिलं, तेव्हा ते दृश्य पाहून मी दंगच राहिलो. मयुरी मोबाईलमध्ये माझा फोटो बघून नग्न अवस्थेत भिंतीकडे तोंड करून उभी होती आणि मोबाईलमध्ये बघत स्वतःच्या शरीराशी काहीतरी चाळे करत होती. ते दृश्य पाहून मला समजलं की मयुरी आता मोठी झाली आहे. मी पुन्हा माझ्या रूममध्ये आलो. अनिता माझी वाट बघत होती, पण माझा मूड पूर्ण गायब झाला होता. माझ्या डोळ्यांसमोर तेच दृश्य येत होतं. असे काही दिवस गेले. एके दिवशी अनिताचा फोन आला की ती दुपारी लवकर येणार आहे आणि मला एक सरप्राईज देणार आहे. मी खूप उत्साही होतो. मी जेवण बनवून वाट बघत होतो. दरवाजाची बेल वाजली. मला वाटलं अनिता आली, पण समोर मयुरी होती. ती कॉलेजमधून आली होती. मी दरवाजा लावायला गेलो तेवढ्यात अनिता आली. येताच मी तिला मिठी मारली, पण मयुरी आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती. जेव्हा आम्ही जेवायला बसलो तेव्हा अनिताने सरप्राईज दिलं. तिच्या कंपनीची मेन ब्रँच विदेशात आहे आणि तिला आठवडाभरासाठी तिथे कामासाठी जायचं आहे. अनिता परदेशात गेली आणि आता घरात मी आणि मयुरी दोघेच होतो. मयुरीला आता बरं वाटू लागलं होतं. आम्ही थोडी मजा करण्यासाठी बाहेर मॉलमध्ये फिरायला गेलो. तिथे आम्ही मूव्ही बघितली. मूव्ही बघताना मयुरी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती. घरी आल्यावर मी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेलो. बाहेर आलो तर मयुरी माझ्याच रूममध्ये गाढ झोपली होती. मी तिला उठवलं नाही आणि शेजारी जाऊन झोपलो. मध्यरात्री जाग आली तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली होती. मला वाटलं तिला आईची आठवण येत असावी. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मयुरी माझ्याकडे एकटक बघत होती. तिचं ते बघणं मला विचित्र वाटलं. आता मयुरी रोज रात्री मला बिलगून झोपत होती, पण तिचा स्पर्श आता वेगळा जाणवू लागला होता. एके दिवशी मी रूममध्ये कपडे बदलत होतो तेव्हा ती अचानक आत आली. मी घाबरून बाथरूममध्ये गेलो. बाहेर आलो तेव्हा ती तिथेच उभी होती. ती म्हणाली, दादा, मी पेनड्राईव्ह मध्ये मूव्ही आणली आहे, आपण बघूया. त्या मूव्हीत नको नको ते सीन होते. मला लाज वाटली आणि मी कामाचं निमित्त काढून तिथून निघालो. एक दिवस मला एका कार्यक्रमाला जायचं होतं. माझ्या पत्नीची साडी जी मला कपाटात ठेवायची होती. किंवा माझे कपडे शोधत असताना माझी नजर मयुरीच्या बेडखाली पडलेल्या एका कपड्यावर गेली. तो कपडा उचलल्यावर मला त्यावर काहीतरी चिकट डाग दिसले. मला खूप आश्चर्य वाटलं. मयुरी हे काय करतेय? आठवडा उलटला. अनिता परदेशातून आली. ती आल्यावरही मयुरीचा हट्ट होता की तिला माझ्याच रूममध्ये झोपायचंय. अनिता खूप चिडली. तिचं म्हणणं होतं की मयुरी आता लहान नाही. त्यामुळे आमच्यात वाद झाले आणि अनिता रागावून दुसऱ्या खोलीत झोपायला गेली. आता मयुरी माझ्या शेजारी झोपत होती. एके दिवशी सकाळी मयुरीच्या पॅन्टच्या खिशात मला एक छोटी स्प्रेची बाटली मिळाली. तिचा वास घेतल्यावर मला गुंगी आल्यासारखं झालं. हा तोच सुगंध होता जो रोज रात्री मला यायचा. मला मयुरीवर संशय आला. त्या रात्री मी ठरवलं की नक्की काय होतंय ते बघायचंच. मी रूममध्ये अंधार केला आणि झोपल्याचं नाटक केलं. अचानक मला माझ्या अंगावर नको तिथे हात जाणवू लागला. मला वाटलं अनिता आली असेल, पण जेव्हा मी लाईट चालू केला तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला धक्का बसला. समोर अनिता नव्हती तर मयुरी माझ्या मांडीजवळ बसली होती आणि माझ्या शरीरावरून हात फिरवत होती. मित्रांनो, कथा खूप मोठी आहे. राहिलेली कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवर तर अनोखी प्रेमकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.